Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 128व्या भागामध्ये आज रविवारी भारतात खेळांची प्रगती, विंटर टुरिझम, व्होकल फॉर लोकल यासोबतच वाराणसीमध्ये होणाऱ्या काशी तमिळ संगमचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितले की भारतीय खेळांसाठी हा महिना शानदार राहिला. याची सुरुवात महिला संघाच्या आयसीसी महिला विश्वचषक विजयाने झाली. भारताला राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदाचीही घोषणा झाली. टोकियोमध्ये झालेल्या डेफ ऑलिम्पिक्समध्ये भारताने विक्रमी 20 पदके जिंकली. महिला कबड्डी संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला आणि बॉक्सिंग कपमध्येही भारताने 20 पदके मिळवली. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात होणाऱ्या कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली. 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वजाचे आरोहण झाले. याच दिवशी कुरुक्षेत्रातील ज्योतिसर येथे पांचजन्य स्मारकाचे लोकार्पणही झाले. रायबाग व चिकोडी तालुक्यातील पाणी टंचाईचा कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या तालुक्यात एकूण 39 तळ्यांची निर्मिती करून शेतकरी व नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आज रविवारी दिली. या महत्वाकांक्षी योजनेसाठी मागील 6 महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे काम निलंबित होते. सदर प्रकल्पास मंजुरी मिळवण्यासाठी बेंगळूरला सविस्तर अहवाल पाठवण्यात आला असून 2 दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या मंजुरीनंतर 7 डिसेंबर रोजी रायबाग तालुक्यामध्ये स्थानिक आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होणार आहे. तसेच 4 डिसेंबर रोजी चिकोडी तालुक्यातील तळ्यांच्या कामालाही सुरुवात केली जाणार आहे, असेही मंत्री जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या भागात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने मोटारसायकलला ठोकरल्याने चलवेनहट्टी तालुका बेळगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी चलवेनहट्टीजवळ ही घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शिवाजी आनंद राजाई व 28 मूळचा राहणार चलवेनहट्टी, सध्या राहणार किटवाड असं त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो मोटारसायकलवरून शनिवारी दुपारी बेळगावला येत होता. बेळगावहून चलवेनहट्टीकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. शिवाजीला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न झाल्याने सायंकाळी 4:30च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शिवाजी राजाई हा खासगी इस्पितळात एक्स-रे टेक्निशियन म्हणून काम करत होता. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करत आहेत. गोव्यात उत्पादित होणाऱ्या मका पिकाला प्रति क्विंटल 2400 रुपये हमीभाव देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री एच.के. पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळावा यासाठी लवकरच विविध भागात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सरकारने निश्चित केलेल्या या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून उत्पादन खर्च व बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे. मका पिकाची खरेदी शासनमान्य संस्थांमार्फतच करण्यात येणार असून त्यासाठी स्थानिक पातळीवर सर्व तयारी पूर्ण करण्यात येणार आहे. मंत्री पाटील पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दलालांच्या संपर्कात न जाता थेट खरेदी केंद्रांशी संपर्क साधावा. सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्याचा आहे. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता बेळगाव जिल्ह्यामध्ये 10 नवीन पोलीस स्थानकांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.
यामध्ये बेळगाव शहरात 3 आणि तालुक्यांमध्ये 7 अशी एकूण 10 पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. सध्या कार्यरत पोलीस दलावर वाढत्या कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव शहरामध्ये सध्या 2 वाहतूक पोलीस ठाणे असून वाढत्या वाहतूक आणि लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर 2 वाहतूक पोलीस ठाणे आणि 1 महिला पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारकडे 5 वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता. आता या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी सांगितले की पोलीस यंत्रणा बळकट करणे ही काळाची गरज आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस स्थानकांची संख्या वाढवण्यात येत आहे. या निर्णयामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. कर्नाटक काँग्रेस सरकारमधील अंतर्गत वाद वाढत असून त्यामुळे राज्यातील प्रशासन आणि विकास कार्य ठप्प झाली आहेत. जर सरकार चालवता येत नसेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा असा स्पष्ट इशारा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिला आहे. शनिवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यावर कडाडून टीका केली. काँग्रेसमधील अंतर्गत भांडणे आता जनतेसमोर आली आहेत. विकास कामे ठप्प आहेत. रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटकमध्ये खरंच सरकार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय असे जोशी म्हणाले. माजी मंत्री के.एन. राजन्ना यांनी देखील काँग्रेसच्या नेतृत्व बदलाच्या चर्चांवर टिप्पणी करताना नेतृत्व बदलायचे असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणुकीसाठी तयार व्हा असा टोला लगावला आहे. बेळगाव शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि वाढता कचऱ्याचा प्रश्न लक्षात घेता नव्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची स्थापना करण्याची गरज आहे असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिले आहेत. सुवर्ण विधानसौध येथे झालेल्या कर्नाटक विकास कार्यक्रम आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार आणि खासदार निधीतून सुरू असलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे सिस्टीमवर बंदी घालण्यासंदर्भात जिल्ह्यात बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध खात्यांची जबाबदारी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रलंबित कामे अधिक गतिमान होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाचे अध्यक्ष राजू कागे यांनी क्षारपड जमीन विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळवण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे सुचवले. तसेच सिंचन योजनेच्या अनुदानाचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा आणि बहुग्राम पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करावी असेही सूचित करण्यात आले. अंतर्गत वादातून मंडोळी येथे मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजू कृष्णा शहापूरकर, केशव बाबू आवडणकर दोघेही राहणार मंडोळी, तर कल्लाप्पा चव्हाण व भरत दोघे राहणार बेळगुंदी यांचा समावेश आहे. या प्रकरणी ऋतुजा शांताराम गेणुचे राहणार मंडोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अंतर्गत वादातून उपरोक्त चौघांनी आपल्या वडिलांना धमकी दिली. शिवाय आपली आई सुधा हिला देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाची वडगाव पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. शहर आणि तालुक्यात चेन स्नॅचिंगच्या घटनांनी उच्छाद मांडला असून हिरेबागेवाडी येथे अशाच प्रकारची घटना घडली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी 70 वर्षीय नीलव्वा श्रीशैल कुंभार यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पलायन केले. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. नीलव्वा कुंभार या बसमधून उतरून आपल्या घरी पायी जात असताना गांधीनगर परिसरातील एका गॅस ऑफिससमोर चोरट्यांनी पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. एक भामटा गळ्यातील चेन हिसकावून घेत असताना दुसरा मोटारसायकलवर तयार होता. त्यांनी झटपट चेन हिसकावून पलायन केले. साधारणतः 20 ग्रॅम वजनाच्या चेनपैकी 4 ग्रॅमचा तुकडा नीलव्वाच्या हातात राहिला तर उर्वरित 16 ग्रॅम सोने चोरटे घेऊन पळाले. दोघे बैलहोंगलच्या दिशेने निघून गेले. या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. शहापूर पोलिसांनी मोबाईल चोरी आणि फसवणूक प्रकरणी 2 वेगवेगळ्या आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई 29 नोव्हेंबर रोजी नियमित गस्त आणि तपास कार्यवाही दरम्यान करण्यात आली.
पहिल्या घटनेमध्ये अस्फाक दादापीर संधी व 39 राहणार केएचबी कॉलनी शहापूर या इस्माला आरपीडी कॉलेज परिसरात संशयास्पद हालचाली करताना पोलिसांनी अटक केली. चौकशीमध्ये त्याच्याकडे काही दिवसांपूर्वी एका पादचारीकडून चोरीला गेलेला मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. दुसऱ्या घटनेमध्ये राजवल उर्फ ज्योतिबा शंकर कितवडकर वय 28 राहणार अनगोळ याने वाहन कर्ज मिळवून देतो असं सांगून एका नागरिकाकडून 2150 प्रक्रिया शुल्क घेतले आणि त्यानंतर तो पसार झाला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चोरीचा मोबाईल फोन आणि फसवणुकीसंबंधीची रोख रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. दांडेली जंगलातून बाहेर पडलेले हत्तींचे कळप आता थेट खानापूर तालुक्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहेत. सावरगाळी परिसरात हत्तींनी मुक्काम ठोकत शेत जमिनींमध्ये मोठं नुकसान केलंय. नागरगाळी, गोधोळी, गोदगेरी, सुलेगाळी, हलगा, तीनई घाट, पाली, डोंगरगाव, तिओली, गुंजी, संगरगाळी, माणिकवाडी असा प्रवास करत शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर हत्ती दाखल झाले आहेत. काल शनिवारी सावरगाळीतील नागाप्पा गुरव व नारायण कापोलकर यांच्या शेतातील भातवळ्यांचे हत्तींनी प्रचंड नुकसान केले. फक्त पीकच नाही तर वळ्यांवर अंथरलेली तटेही जंगलामध्ये फेकून दिली आहेत. हत्तींच्या या आक्रमणामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय आणि वर्षभराची मेहनतही वाया गेली आहे. याआधीही सुलेगाळी येथे विद्युत तारांचा स्पर्श होऊन 2 हत्तींचा मृत्यू झाला होता. तरी देखील हत्तींच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यात वन विभाग अपयशी ठरत आहे अशी तक्रार शेतकरी करत आहेत. हजारो एकर पिकांचं नुकसान झाल्यानं कोट्यवधींचा फटका खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलाय. ग्रीन सेव्हियर्सतर्फे बेळगाव आणि आसपासच्या परिसरात 500 रोप लागवड करण्यात आली. म्हाळेनट्टी गावामध्ये रोप लागवड करून ग्रामीण भागात देखील रोप लागवड करण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती ग्रीन सेव्हियर्स अध्यक्ष समीर मजली यांनी दिली. या योजनेअंतर्गत सेंद्रिय शेतीला पूरक मार्गदर्शन करण्यात येणार असून शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हाळेनट्टी गावामध्ये पहिल्या कृषी वनीकरण प्लॉटची स्थापना सुरू केली. हा प्रकल्प हिंडाल्को बेळगावद्वारे प्रायोजित आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून रोप लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना फळझाडे, भाज्या आणि फुले असलेले सेंद्रिय शेती उभारण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. शेतातील उत्पादन शहरातील लोकांना नफा न मिळवण्याच्या तत्वावर विकले जाईल. शहरातील कुटुंबांना बाजारात नियमित वस्तूंच्या किमतीमध्ये सेंद्रिय शेतीचे उत्पादन मिळेल. डॉक्टर शिवाजी कागणीकर, दिनेश नायक, ज्योतिसिंह, संजय मोले आणि गोपीचंद नरेगावी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन तर्फे उद्या सोमवारी मोक्षदा एकादशी दिवशी गीता जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच देशभरात विविध मंदिरांमध्येही या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगितली तो हा दिवस म्हणजे गीता जयंती होय. मोक्ष, शांती व पितृकल्याण देणारी पवित्र एकादशी म्हणून मोक्षदा एकादशी मानली जाते. या दिनाचे औचित्य साधून इस्कॉनतर्फे भगवद्गीतेतील 700 श्लोकांचे पठण दुपारी 2:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये सर्व विक्रम मोडणारी थंडी सुरू झाली होती, पण गेल्या आठवड्यामध्ये कडाक्याची थंडी अचानक गायब झाली होती. दिवसभर थोडे उष्ण वातावरण, रात्री थोडासा उकाडा असं विचित्र वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता पुन्हा थंडी परतली आहे. तापमानमध्ये घसरण होत असल्यानं थंडी अंगाला झोंबत आहे. यंदाचा हिवाळा हा इतर वर्षांच्या तुलनेत अधिक थंड असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. आज रविवारी बेळगावमध्ये 13°C तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शहरामध्ये मागच्या आठवड्याभरापासून थंडीची लाट कायम आहे. तापमान 13° खाली गेल्यानं प्रचंड गारठा निर्माण झालाय. हवेत गारवा असल्यानं दिवसभर थंडी टिकून असल्यानं शाळकरी विद्यार्थी, वृद्ध आणि नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. ऊस वाहू ट्रॅक्टरला गरज नसताना LED लावून होणारा झगमगाट व कर्णकर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम बऱ्यापैकी हटवली आहे.
पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे हे शक्य झालंय. आता पोलिसांनी ऊसवाहू ट्रॅक्टर चालकांमध्ये जागृतीचं काम हाती घेत त्यांना रिफ्लेक्टर लावणे का गरजेचे आहे हे पटवून दिलं जात आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी जिल्ह्यातील सर्व 34 पोलीस ठाण्यांना रस्त्यावरून धावणाऱ्या ऊसवाहू वाहनांवर नजर ठेवण्याची सूचना दिली. जे ट्रॅक्टर चालक कर्णकर्कश साऊंड सिस्टीम लावतात व बेकायदेशीररित्या गरज नसताना एलईडीचा वापर करतात त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनीही संपूर्ण जिल्ह्यात कारवाईला प्रारंभ केल्याने अशा ट्रॅक्टरची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील साऊंड सिस्टीमचा आवाज काही प्रमाणात का होईना घटला असून झगमगाट करणारे एलईडी देखील हटले आहेत. शहरातील एका कॉलेजमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे. पीडित विद्यार्थिनी काही काळापूर्वी संबंधित प्राध्यापकाकडे खासगी शिकवणीसाठी जात होती. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून हा प्रकार आता समोर आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामसेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रकरणात लक्ष घालून संबंधित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये पीडितीच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आनंद वनकुत्री यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून शिक्षकाच्या रूपात असलेल्या व्यक्तीकडून असं कृत्य होणं समाजासाठी अत्यंत लज्जास्पद असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. भारतीय सैन्य दलातील पदावर निवड झालेल्या अनिरुद्ध पाटील या देसूर गावच्या सुपुत्राचा युवक काँग्रेसतर्फे उत्साही सत्कार करण्यात आला. युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात अनिरुद्ध पाटील यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. गावाच्या आणि कुटुंबाच्या शिरपेचा त्यांनी मानाचा तुरा रोवला असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून तरुणांनी देशसेवेसाठी पुढे यावे असा संदेशही या प्रसंगी देण्यात आला. बोगस कागदपत्रे तयार करून वनजमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा. कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा होईल अशी पावले उचला असे निर्देश वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. मौल्यवान वनजमीन बळकावण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्री ईश्वर खंड्रे यांनी त्यांच्या कार्यालयात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बेंगळूरच्या केंगेरीजवळील संरक्षित वनक्षेत्रातील सुमारे 25,000 कोटी रुपये किमतीची 482 एकर क्षेत्र संरक्षणासाठी अपील दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हुक्केरी तालुक्यासह कडोली, काकती, हुदली व परिसरातील गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित 12व्या सतीश प्रतिभा पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात व थाटात पार पडले. जिल्हा पंचायत मतदारसंघातील या उपक्रमामध्ये उच्च प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सतीश जारकिहोळी फाउंडेशनतर्फे गेल्या 12 वर्षांपासून ग्रामीण भागातील लपलेल्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदाच्या कार्यक्रमात सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी 800 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण 10 लाख रुपये किमतीची बक्षिसे आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघातील अनेक मान्यवरही उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्य पातळीवर आपल्या कला, गायन व सांस्कृतिक कौशल्यांचे प्रदर्शन करू शकतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने बेळगाव महानगरपालिका आरोग्य अधिकारी पद रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या आदेशानुसार कार्यरत आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची बदली बेंगळूरच्या आरोग्य विभागात करण्यात आली आहे. डॉक्टर नांद्रे यांनी महापालिकेत कार्यरत असताना जन्म मृत्यू नोंदणी, प्रमाणपत्र वितरण, ट्रेड परवाने तसेच भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मोहीम यासारख्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. मात्र आता हे पद रद्द झाल्यामुळे संबंधित सर्व कामकाजाची जबाबदारी पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे अभियंता अशोक कुमार सज्जन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सज्जन यांनी 2 महिन्यांपूर्वीच महापालिकेत कार्यभार स्वीकारला होता. राज्य सरकारच्या अहवालानुसार महानगरपालिका हद्दीतील आरोग्य सेवा केंद्रे आणि रुग्णालये बंद असल्यामुळे आरोग्य अधिकारी पद निष्क्रिय ठरले आहे.
त्यामुळेच हे पद रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे आता बेळगाव महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्याविना कार्यरत राहणार असून भविष्यात आरोग्यविषयक कामकाज कसे पार पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.